नमस्कार, नेहाज रेसिपी अँड टिप्स ह्या चॅनलवरती मी नेहा आपले मनपूर्वक स्वागत करीत आहे। तर आज आपण बेसन पीठ न भाजता किंवा पाक न करता छान असे मऊसूत अजिबात टाळूला न चिपकणारे मस्त असे रवाळ खुसखुशीत बेसन लाडू बघणार आहोत। बघा किती सुंदर आणि आकर्षक झालेले आहेत। जसे हे लाडू दिसायला छान आहेत तसेच खायला देखील अप्रतिम लागतात। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। तर मी इथं एक बाउल घेतलेलं आहे। आता ह्यामध्ये 2 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। बेसन पीठ म्हणजेच इथं मी चना डाळीचं पीठ घेतलेलं आहे। तर तुम्ही घरामध्ये अवेलेबल असलेले कोणतीही वाटी किंवा कप सेट करून घ्यायची, त्यानुसार हे मिश्रण घ्यायचं आहे। तर इथं 2 वाटी पिठासाठी मी 1 वाटी फुल फॅट म्हशीचं दूध घेणार। बेसन पिठानुसार तुम्हाला दूध हे कमी अधिकही लागू शकते। तर ज्या वाटीने मी इथं दूध घेतलेलं आहे त्याच वाटीने बेसन पीठ हे मोजून घेतलेलं आहे। तर अशा पद्धतीने पूर्ण हे दूध ह्यामध्ये टाकायचं नाही, हळूहळू टाकायचं व छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे। तर ह्यामध्ये 1 वाटी दूध टाकल्यानंतर बघा असं हे घट्टसर मिश्रण होत आहे। तर अजून यामध्ये मी पाव वाटी दूध टाकणार। तर पूर्ण हे दूध टाकून घेतल्यानंतर बघा अशा पद्धतीने छान असं हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। ह्यामध्ये गुठळ्या अजिबात राहू द्यायच्या नाही। बघा अशा पद्धतीचं हे मिश्रण बनवून घ्यायचं आहे। न हे मिश्रण जास्त पातळ केलेलं आहे न जास्त घट्ट केलेलं आहे। अशा पद्धतीचं कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता। हे मिश्रण तयार झालेलं आहे। तर छान असं हे मिश्रण मिक्स केल्यानंतर एक 5 ते 7 मिनिट ह्या मिश्रणाला असंच राहू द्यायचं आहे झाकून। तर इथं व्हिडिओ स्किप झाल्यामुळे मी तुम्हाला दाखवू शकले नाही। नकळत मलाही कळालंच नाही की व्हिडिओ कसा स्किप झाला। तर अशा पद्धतीने 5 ते 7 मिनिट झाल्यानंतर पुढची प्रोसेस बघूया। सर्वप्रथम मी इथं गॅसवरती जाड तळाची कढई घेतलेली आहे। आता ह्या कढईमध्ये 1 वाटी मोजून साजूक तूप घातलेलं आहे। अशा पद्धतीने बघा। तर गॅस हा चालू केलेला आहे आणि छान असं हे तूप आता वितळू द्यायचं आहे अशा पद्धतीने। तर संपूर्ण हे तूप छान असं वितळलेलं आहे। आता गॅसची फ्लेम ही मंद ठेवायची आहे। हाय अजिबात करायची नाही किंवा मीडियम ही ठेवायची नाही। व छान असं यामध्ये आता सर्व हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। किंवा तुम्ही एक अर्धा मिनिटाकरिता गॅस बंदही केला तरी चालेल आणि यामध्ये हे मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून तळाशी हे मिश्रण अजिबात लागणार नाही। तर संपूर्ण हे मिश्रण ह्यामध्ये टाकल्यानंतर बघा आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर मी इथे गॅस बंद वगैरे काही केला नाही, कमी केलेला होता तर तसाच राहू देणार आणि अशा पद्धतीने छान असं हे मिश्रण मिक्स करून घेणार। बघा असं केल्याने काय लाडू छान असे मस्त खमंग होतात आणि लाडूला छान असा रंग देखील येतो आणि मस्त असं हे मिश्रण परतत राहायचं आहे हात न थांबवता। आणि गॅसची फ्लेम ही मंदच ठेवायची आहे, अजिबात मोठा गॅस किंवा मीडियम ठेवायचा नाही। तर अशा पद्धतीने रंग बदलूस तर ह्या मिश्रणाला आपल्याला मस्त असं लो फ्लेमवरती भाजून घ्यायचं आहे। तर हे मिश्रण भाजायला किती मिनिट लागले हे देखील सांगते मी। तर बघा अशा पद्धतीने आता हळूहळू ह्या मिश्रणाचा रंग देखील बदलत आहे आणि असं कोरडं होत आहे। तर अजिबात हात न थांबवता छान असं हे मिश्रण परतत राहायचं आहे। जर नवशिकाऊ असाल ना किंवा तुम्हाला वेळेची बचत देखील करायची असेल तर तुम्ही अगदी पहिल्यांदाच जर हे लाडू बनवायला घेतले ना मैत्रिणींनो, तर अगदी सहज बनतात। एवढी ही साधी सोपी रेसिपी आहे, काही यामध्ये अवघड नाही। बेसन भाजायची खटपट नाही किंवा पाक करायचीही गरज नाही। अगदी पहिल्याच प्रयत्नात तुम्ही परफेक्ट असे लाडू बनवणारच, ही माझी खात्री आहे। तर ह्यामध्ये लेंथी प्रोसेस अशी काही नाही, अगदी साधी सोपी आहे। तर इथं वजनी प्रमाण दिलेलं नाही मी, अशा पद्धतीने घरगुती आपण वाटीने देखील हे प्रमाण घेऊ शकतो। तर तुम्हाला वजनी प्रमाण हवं असेल तर मी डिस्क्रिप्शन
बॉक्समध्ये दिलं आहे, पाहून घ्यायचं. तर अशा पद्धतीने एकूण 5 ते 7 मिनिट झाल्यानंतर बघा छान असं हे मिश्रण भाजून घेतल्यानंतर आता ह्यामध्ये 4 टेबलस्पून आपल्याला रवा घालायचा आहे ह्या स्टेजला, जेणेकरून छान असे खमंग हे लाडू होतील आणि चवीला तर अतिशय भन्नाट लागतील. तर आता ह्यानंतर बघा अशा पद्धतीने लो फ्लेमवरतीच छान असे हे मिश्रण साधारण 10 ते 15 मिनिटापर्यंत असं परतत राहायचं आहे. तर अशा पद्धतीने जर तुम्ही केलात ना तर अजिबात हे लाडू टाळूला चिटकणार नाहीत व मस्त असे खुसखुशीत आपले लाडू तयार होतील. तर ही प्रोसेस अजिबात स्किप करायची नाही, अशा पद्धतीने मिक्स करत राहायचं आहे. तर साधारण 15 मिनिटापर्यंत लो फ्लेमवरती छान असं खरपूस हे मिश्रण मी भाजून घेतलेलं आहे. तर तुम्ही मिश्रणाचा रंग देखील बघू शकता, किती मस्त असा आलेला आहे आणि असं मोकळं हे मिश्रण झालेलं आहे. तर छान असा घरामध्ये सुगंध देखील दरवळत आहे. तर आता ह्या स्टेजला मी गॅस बंद करणार आणि कढई ही खाली उतरवून घेणार. तर ज्या वाटीने मी इथं 2 वाटी बेसन पीठ घेतलेलं होतं त्याच वाटीने इथं आपल्याला 1 वाटी साखर घ्यायची आहे. म्हणजे 2 वाटीचं निम्म्या 1 वाटी आपल्याला इथं साखर घ्यायची आहे. तर छान अशी आता हे साखर मी मिक्सरमध्ये फाईन बारीक करून घेणार. साखरेसोबतच यामध्ये मी आता 2 वेलदोडे टाकत आहे, जेणेकरून छान अशी चव येईल अजूनही ह्या लाडूला. तर त्यासाठी यामध्ये वेलदोडा टाकलेला आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये जायफळ देखील टाकू शकतात. तर अशा पद्धतीने गॅस हा बंद केलेला आहे आणि हे मिश्रण अजून गरम आहे. यामध्ये मी आता ह्या स्टेजला पिठी साखर ही टाकून घेणार व छान असं अशा पद्धतीने मिक्स करून घेणार. तर ह्या पद्धतीने मिक्स करून घ्यायची आहे. तर मी इथं 1 वाटी साखर घेतलेली आहे. तुम्हाला जर गोड हवे असतील लाडू तर तुम्ही साखरेचं प्रमाण हे थोडं अजून वाढवू शकता तुमच्या आवडीनुसार. तर अशा पद्धतीने छान असं आता हे मिश्रण एकजीव करून घेतलेलं आहे आणि मस्त असं बघा अजून गरम आहे. तर ह्यामध्ये पिठी साखरच घालायची. जर ह्या मिश्रणामध्ये आपण अख्खी साखर घातली ना तर याला पाणी सुटू शकते आणि आपले हे लाडू अजिबात बनणार नाहीत. तर ह्यामध्ये शक्यतो पिठी साखरच टाकायची, अख्खी साखर अजिबात टाकायची नाही. पिठी साखर टाकून छान असं हे मिश्रण मिक्स केल्यानंतर आता 1 मिनिटापर्यंत गॅस मी परत चालू करणार आणि अशा पद्धतीने मिक्स करून घेणार. फक्त मिनिटभरासाठी गॅस चालू करायचा आहे आणि हे मिश्रण परत एकजीव करून घ्यायचं आहे. साखर टाकल्यानंतर जास्त मिश्रण हे शिजवून घ्यायचं नाही. फार तर फार 2 मिनिट झाले तरी चालेल, पण ह्यापेक्षा अधिक नाही. तर आता मी गॅस बंद करणार आणि बघा कढई ही खाली उतरवून घेतलेली आहे आणि छान असा आता हे मिश्रण एका ताटामध्ये काढून घेणार आणि थंड करून घेणार. अगदी हलकं कोमट, जास्त नाही. तर असं हलकं कोमट आहे मिश्रण. तोवर मी आता याला अशा पद्धतीने हाताने मळून याचा गोळा करून घेणार, जेणेकरून लाडू हे छान असे गोल गरगरीत येतील. तर अशा पद्धतीने मी हा गोळा तयार करून घेतला. तर आता लाडू वळायला सुरुवात करूया. तर अगोदर हाताला मी थोडं तूप लावून घेतलेलं आहे आणि हातामध्ये असा मीडियम आकाराचा गोळा घेणार आणि अशा पद्धतीने बघा दोघं हातांच्या मदतीने हा लाडू वळून घेणार. काही नाही, एकही या लाडूला तड जात नाही किंवा अजिबात लाडूलाही हा लाडू चिटकत नाही. एवढा भन्नाट होतो ना मंडळी. तर एक वेळा नक्की करून पहा. बघा दिसायला देखील किती सुंदर आणि आकर्षक दिसत आहे. अतिशय भन्नाट रेसिपी आहे ही. तर ती बेसन पीठ भाजायचं म्हटलं म्हणजे खूप लेंथी प्रोसेस असते. त्यामध्ये बेसन पीठ जास्त भाजलं गेलं तर लाडूची चव बिघडते किंवा कमी भाजलं गेलं तर लाडू हे टाळूला चिटकतात. तर त्यामध्ये काय प्रमाण बिघडण्याची शक्यता असते. पण एक वेळा तुम्ही नक्की ह्या पद्धतीने लाडू बनवून बघा. किंवा तुम्ही जेव्हा लाडू वळत असाल ना तर तेव्हा तुमचे लाडू हे लहान मोठे होत असतील ना तर एका आकाराचे लाडू तुम्हाला हवे असतील तर अशा पद्धतीने चमचा घ्यायचा व चमच्यामध्ये हे मिश्रण भरून बघा असं शिल्लक राहिलेलं असं बाजूला काढून घ्यायचं
आणि हातामध्ये छान असा हा लाडू वळून घ्यायचा. अगदी एकसारखे सर्व लाडू हे वळले जातात व दिसायलाही सुंदर दिसतात. एकही लाडू लहान किंवा मोठा यामध्ये होत नाही. तर अशा पद्धतीने तुम्ही हे लाडू वळून घेऊ शकतात. तर अशाच पद्धतीने सर्व हे लाडू मी तयार करून घेतलेले आहेत. बघा किती सुंदर दिसत आहेत ना. जसे हे दिसायला सुंदर आहेत ना मंडळी, तेवढेच खायला देखील चविष्ट आहेत. तर एक वेळा नक्की ट्राय करा. तर अशा पद्धतीने सर्व हे लाडू वळून घेतल्यानंतर आता ह्यावरती मी सजावटीसाठी पिस्ताचे काप अशा पद्धतीने लावून घेणार. बघा किती सुंदर दिसत आहेत ना. तर आता हा लाडू तुम्हाला तोडूनही दाखवते. अगदी जिभेवर ठेवताच विरघळणारे एवढे हे मऊसूत दाणेदार लाडू होत असतात. बेसन लाडूचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा. कारण नेहमीप्रमाणेच माझी ही साधी सोपी रेसिपी आहे. तर व्हिडिओ जराही आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. त्यासोबतच तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल ना तर तुमच्या मित्रपरिवारासोबत देखील शेअर करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. परत भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.